गुड आफ्टरनून एव्हरीवन. चला फायनली वेळ आली आहे की एक्सटेन्शन एज्युकेशनचा ओरिएंटेशन प्रोग्राम राहिला होता. बरेच दिवस पेंडिंग होतं, माझ्यामुळे लेट झाला होता. पण आता आपण स्टार्ट टू एंड पहिल्यांदा ओरिएंटेशन बघणार आहोत. नक्की PGCET कसं टॅकल करायचंय, कसं त्यातून बाहेर पडायचंय, त्यासाठी कसं प्रिपरेशन करायचंय, हे वन बाय वन आपण पाहणारच आहोत. मी तुमच्यासमोर एक स्लाइड प्रेझेंट करते, दिसते का पहा. ओके, तुमच्या समोर स्लाइड दिसत असणार आहे. सो स्टार्ट फ्रॉम आतापासून आपण करतोय. PGCETचं ओरिएंटेशन हे वेगवेगळ्या विषयांचं झालेलंच असणार आहे. फक्त एक्सटेन्शनचं बाकी होतं, ते आज आपण सुरू करतोय. हाऊ टू प्रिपेअर फॉर एक्सटेन्शन एज्युकेशन, मोस्टली कन्सर्न विथ द पोस्ट ग्रॅज्युएशन CET. Okay, so what is the importance of extension education and which kind of the exam strategy you should use in future, and what is the actual syllabus for that? Okay, so first of all I will introduce myself Professor Shweta Maikar. I am now PhD scholar at Department of Extension Education, Dr. Basaheb Sawant Konkan Krishi Vidyapit, Dapoli. Welcome to Agri Runners Academy. So today onwards we will start the extension education lectures. First of all, we will discuss on it what is the actual criteria or actual exam pattern of PGCET, what is the eligibility criteria, what is the exam pattern, how to tackle with that exam, then what is the actual syllabus for it. Okay, so first of all, in front of you, that was the simple formula: success is not easy, success isn't easy. Okay, so I will explain simple formula for success. If you follow that, then definitely you will get success. First of all, vision. When you clear your vision, then and then only you will get success. ओके, जर आपल्याला एखाद्या डेस्टिनेशन पर्यंत जायचंय, तर त्या डेस्टिनेशन पर्यंत जायचंय हे ठरवावं तर लागेल. म्हणजे यू शुड डिसाइड युअर विजन, यू शुड डिसाइड युअर गोल. देन सेकंड वन, प्लॅन. मी ठरवलंय आता ह्या डेस्टिनेशन पर्यंत आपल्याला जायचंय, पण मी जर तिथे जाण्यासाठी काही प्लॅनच नाही आखला की मला कधी जायचंय, कसं जायचंय, बाय रोड जायचंय, बाय फ्लाईट जायचंय, हे जर ठरवलंच नाही तर मी तिथेपर्यंत पोहोचू शकत नाही. अँड थर्ड वन, दॅट वॉज द मेजर इम्पॉर्टंट, दॅट वॉज द ऍक्शन. ओके, बरं आहे, मी माझं विजन फिक्स आहे, मला कुठे जायचंय ते फिक्स आहे, त्यानुसार मी अकॉर्डिंग टू प्लॅन केलंय, पण मी जागेवरून हल्लीच नाही, तर मी तिथेपर्यंत पोहोचू शकेन का? नाही. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल यू शुड फिक्स युअर विजन, गोल. Then according to your vision, you should plan for it. And last one, that's major importantly, you should implement your plan in action. Okay, so serves to clarify what you want and where you wish to go. Okay, then serves to focus your attention on how you will get there. And the last one, execution part of the process that leads to the achievement. Okay, then the major फॉर दॅट फॉर्म्युला फॉर सक्सेस, यू शुड फिक्स युअर विजन. तुम्ही आता ठरवलेलं आहे की तुम्हाला PGCET द्यायची आहे, म्हणजे तुमचं विजन, हे क्लास जॉईन करण्यामागचं विजन फिक्स आहे. आता आम्ही जो पार्ट करणार आहोत, दॅट वॉज दी प्लॅनिंग. आपण काय शिकणार आहोत? प्लॅनिंग कसं करायचं, स्टडी कसा करायचंय. आणि द लास्ट वन, त्याचे रिव्हिजन करणं, त्याचं परत परत ते डोळ्याखालून घालणं, हे तुमचं पार्ट आहे. दॅट वॉज द ऍक्शन पार्ट. ओके, सो लेट स्टार्ट फ्रॉम व्हॉट इज द ऍक्च्युअल PGCET. PGCET म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला MSc ऍग्रीसाठी जर ऍडमिशन घ्यायचंय, तर MSc ऍग्रीला ऍडमिशन असं सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला PGCET सारखे एंट्रन्स एक्झाम मधनं जावं लागतं. साधारण 20 ते 21 हजार मुलं पूर्ण महाराष्ट्रातून दरवर्षी ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट होतात, पण आपल्याकडे फक्त 800 समथिंग काहीतरी MSc ला जागा आहेत. मग त्या क्रायटेरियामध्ये कसं बसायचं, त्याच्यामध्ये आपल्याला बसून पुढे कसं जाता येत आहे, त्यासाठी तुम्हाला हे PGCETचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी आधी एक्सटेन्शन, पर्टिक्युलरली माझा जो सब्जेक्ट आहे तो एक्सटेन्शन एज्युकेशन आहे, तर त्या सब्जेक्टमध्ये इंटेक कॅपॅसिटी कोणकोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये किती आहे ते आधी बघूया आपण. अंडर द MPKV रावरी, यू नो दॅट अकॉर्डिंग टू ईच युनिव्हर्सिटी हॅव्हिंग देअर ओन आयडेंटिटी. प्रत्येक युनिव्हर्सिटी
काहीतरी एक विशेष व्यक्तिमत्वाबद्दल, एक विशेष गुणधर्माबद्दल फेमस आहे. म्हणजे आपण बघतो की ज्या विद्यार्थ्यांचा ओढा एमपीएससी युपीएससी कडे राहतो, ते मोस्टली प्रिफर दे वॉन्ट टू जॉइन एमपीकेव्ही राहुरी. दोज हु आर इंटरेस्टेड इन अ बँकिंग, ते काय करतात, दे आर इंटरेस्टेड टू जॉइन पीडीकेव्ही अकोला. दोज हु आर इंटरेस्टेड इन अ रिसर्च, ते मोस्टली ट्राय टू जॉइन परभणी अँड दापोली. ओके, म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीचं काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि त्यानुसार आपण काय करत असतो, प्रेफरन्स देत असतो. तर नक्की कुठे इंटेक कॅपॅसिटी किती आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर करू शकत नाही. अंडर द एमपीकेव्ही राहुरी there are the 4 to 5 sub campus are there. Under the Pune College of Agriculture Pune, just having 6 seats. Under the main campus Rahuri, just having 15 seats. In College of Agriculture Kolhapur, they are having just 6 seats. In Dhule there are no seat, and Baramati College just having the 3 seats. So total under MPKV Rahuri, total 30 seats are there. Then under the PDKV Akola, Punjabrao Deshmukh Krishi Vidyapit, Deshmukh Krishi Vidyapit, Akola. In Akola, just having the 18 seats for the extension education. Then Amravati just having the 9 seats. Nagpur having the 13 seats, and total 40 seats under the PDKV Akola for the extension education. Then Vasantrao Naik, okay, Vasantrao Naik Krishi Vidyapit Parvani, तिथे किती आहेत बघा, की परभणी अंतर्गत फक्त 12 सीट्स आहेत, लातूरमध्ये 12 सीट्स आहेत, बदनापूरमध्ये दे डोंट हॅव सीट्स. टोटल 24 सीट्स अंडर द व्हीएनएम केवी परभणी. and under DBS KK Vidapoli just having the 8 seats. So total 102 seats are there for रिझर्व फॉर द एक्सटेन्शन एज्युकेशन. त्यामध्ये देखील तुम्हाला महाराष्ट्र कोटा आहे, युनिव्हर्सिटी कोटा आहे, ह्यामधून तुम्हाला पार व्हावंच लागणार आहे. ओके, पण डोक्यामध्ये ठेवा, दोज हु आर इंटरेस्टेड टू डू द MSc इन एक्सटेन्शन एज्युकेशन, you have just 102 seats. Okay, then let's see what is the exam structure. तुम्हाला माहिती आहे 70-30 पॅटर्न आहे. त्यामुळे आपण मोस्टली पीजीसीईटी वर का फोकस करतोय, कारण आतापर्यंत तुमचे मे बी तुमचं काही हे चालू असणार आहे, आता मॉड्यूल चालू असणार आहे, म्हणजे जो काही तुमचा एक्झाम पॉईंट जो 30% पार्ट आहे, जो तुम्हाला 30% मधून जो मिळणार आहे तो ऍक्च्युअली पार आहे. आता त्याच्यावर आपण विचार करू शकत नाही, पण तुमच्या हातात जे आहे दॅट वॉज द 70% विच इज अंडर द पीजीसीईटी, ते आपल्या हातात आहे. तर त्यावर फोकस करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी एक ना एक पॉइंट देखील खूप गरजेचा आहे. ही एक्झाम पॅटर्न, first of all, this exam is totally objective type. There is no descriptive type of the questions. Then they having the 200 questions, and you have just 2 hour duration to solve this. Okay, no negative marking, means तुम्हाला सगळं सॉल्व्ह करायचंय. आणि ह्याच्यासाठी जो लागणारा सिलेबस आहे तो फक्त यूजी अंडर ग्रॅज्युएशनचा सिलेबस आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं काहीही येणार नाही. जे सपोर्टिंग, म्हणजे जर आपण बीएससी ऍग्रिकल्चर साठी, MSc ऍग्रीसाठी जर पीजीसीईटी बघत असू तर 80% टोटली ऑन कोर सब्जेक्ट, आणि राहिलेलं 20% फक्त इतर सब्जेक्ट, म्हणजे जेणेकरून फॉरेस्ट्री आलं, इंजिनिअरिंग पार्ट आला, ह्याच्यावर विचारलं जाणार आहे. म्हणजे कोर सब्जेक्ट कुठला आहे आपला, ऍग्रिकल्चर आहे. त्यामुळे 80% हा टोटली प्रिपेअर्ड बाय दी UG कोर्सेस. ओके, देन वी आर मूव टुवर्ड्स द व्हॉट इज द एक्सटेन्शन एज्युकेशन. आतापर्यंत सगळ्या विषयांचे लेक्चर्स झालेले असणार आहेत. तर आता फक्त एक्सटेन्शन एज्युकेशन मी फोकस करण्यामागचं कारण असं आहे की तुमचं MSc जॉईन करण्यामागं काहीतरी ॲस्पिरेशन वेगळं असू शकतं. ओके, सो अकॉर्डिंग टू ॲस्पिरेशन तुम्ही दरवेळी काय करता, मुलांची एक कॉमन चूक होते की मेजर मायनर, मग हा मायनर आहे तर इतकं कशाला करायचं. नो, कारण ह्याच्यावर देखील तितकंच, म्हणजे आउट ऑफ 200 ॲटलिस्ट 16 to 70 क्वेश्चन आस्क ऑन इट. ओके, त्यामुळे त्याला तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर डिरेक्टली तुमचे किती मार्क्स खाली जातात. आणि त्या एक एक, कारण तुमचा एक पॉईंट जर इकडे तिकडे झाला तर 25-30 मुलं मागे फेकली जातात किंवा ती पुढे जातात आणि तुम्ही मागे फेकले जातात. त्यामुळे कोणत्याही सब्जेक्टला निग्लिजिबल समजायचं नाही, कारण हे छोटे छोटे मार्क्स मिळवूनच आपल्याला जी फायनल तुमची MSc ची जी सीट आहे ती तुम्हाला कन्फर्म करायची आहे. सो व्हॉट इज द ऍक्च्युअल एक्सटेन्शन एज्युकेशन
ऍक्च्युअल एक्सटेन्शन एज्युकेशन नॉट जस्ट इन अ सब्जेक्ट, फक्त हा सब्जेक्ट नाहीये, तर तो कोर प्रिन्सिपल आहे ऍग्रिकल्चरचा. आपल्याला माहिती आहे ऍग्रिकल्चरमध्ये काम करत असताना रिसर्च, एज्युकेशन आणि एक्सटेन्शन हे 3 कोर प्रिन्सिपल्स आहेत. आणि त्यातला जो थर्ड वन जो एक्सटेन्शन पार्ट आहे तो ह्या अंतर्गत केला जातो. मग ह्यामध्ये तिन्ही पार्ट आहेत आपल्याला. टीचिंग आहे जे आपण आता शिकतोय, जी BSc ऍग्री करतो, MSc ऍग्री करतो, दॅट वॉज द टीचिंग पार्ट. देन रिसर्च म्हणजे तुम्ही MSc ला जाणार, एखादी नवीन व्हरायटी डेव्हलप करण्यामागे तुमचा एक छोटासा भाग असणार. ती व्हरायटी डेव्हलप करून त्याचं पुढे काय होतं त्याच्यावर रिसर्च होतो, त्याला आपण रिसर्च बोलतो. पण मेन काम जे असतं ते एक्सटेन्शन एज्युकेशनचं असतं. जे काही तुमचे रिसर्च, दोज रिसर्च who are found by the researcher, we will disseminate to the farmer. कारण अल्टिमेट एम हे आमचं फार्मर्स आहे, शेतकरी आहेत, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचंय. आणि वी आर द कोर वन इन दॅट प्रोसिजर. आपण काय आहोत, कोर आहोत त्याच्यामध्ये. कारण आमच्याशिवाय इज इट नॉट पॉसिबल to disseminate the information. We having the communication skill, we having the personality, so that's why लोक ऐकतात. आपल्याला माहिती आहे, तुम्ही रावे सगळ्यांनी केलेला आहे की लोक तुमचं किती ऐकतात. जर तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल नसेल, तुमची पर्सनॅलिटी नीट नसेल, तुम्हाला लोक हँडल नसता करता येत, तर डेफिनेटली तुमच्याकडे मुलं किंवा जे शेतकरी आहेत ते लक्ष देत नाही. त्यामुळे दॅट वॉज द कोर प्रिन्सिपल इन ऍग्रिकल्चर, दॅट वॉज द एक्सटेन्शन एज्युकेशन. त्यामुळे कोणत्याही सब्जेक्टला निग्लिजिबल समजायचं नाही, कारण प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला काही ना काही मिळवून देणार आहे. देन वी गो टुवर्ड्स द व्हॉट इज द कोर्सेस, extension courses under the BSc Agriculture. In first semester, we will tackle on the extension 1-1 course, that was the rural sociology and educational psychology, having the credit 2 plus 0 is equal to 2. Then in second semester, तुम्ही दुसऱ्या सेमिस्टरला एक्सटेन्शनचे 2 सब्जेक्ट शिकले. दॅट वॉज द एक्सटेन्शन 1 to 2, means that was the fundamentals of extension education, and extension 1 to 3, that was the communication skill and personality development. In the fourth semester, एक कोर्स होता बघा, इलेक्टिव्ह एक्सटेन्शन, दॅट वॉज द ऍग्रिकल्चरल जर्नलिझम. तुमच्यामध्ये बऱ्याच मुलांनी काय केलं असेल की तुम्ही पॅथॉलॉजी घेतलं असेल, किंवा काही मुलांनी जर्नलिझम घेतलं असेल. तर ज्यांनी घेतलं नाही आहे त्यांना देखील याचा स्टडी करावा लागणार आहे. देन एक्सटेन्शन 3-5 इन अ फिफ्थ सेमिस्टर, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस कम्युनिकेशन, दॅट वॉज हॅव्हिंग द क्रेडिट 1+1. ओके, ह्या टोटल कोर्सेसमध्ये mostly focus, they are mostly focused, the MCR mostly focus on the extension 1 to 2 course, that was the fundamentals of agriculture extension. Definitely 7 to 6 question asked on it. ओके, 6 ते 7 क्वेश्चन ह्या फक्त एका कोर्सवर विचारले जाणार आहेत. त्यामुळे कशाला कितपत महत्व द्यायचं हे तुमच्यावर आहे. देन लेट सी, हे आता सांगितलं जसं, देर आर द 5 सब्जेक्ट्स, वी विल डिस्कस ऑन इट 1 by 1. ओके, in the first course, in the first semester, that was the extension 1-1-1. आता मी हे बायफर्गेट केलंय, रुरल सोशियोलॉजी अँड एज्युकेशनल सायकोलॉजी. म्हणजे यू हॅव टू बेटर टू अंडरस्टँड. ओके, आता रुरल सोशियोलॉजी मध्ये काय काय करायचं आपल्याला. what is the rural sociology, what is the difference between rural society and urban society, then what are the social groups, their classification, and which kind of the factor consider in form the group, and what is the role of social group for the extension or for the agriculture. Then social stratification, what is the function on it, then basis for stratification, forms of social stratification, then characteristics and difference between class and caste system. Okay, then one chapter is there, culture. Okay, in that we can know the various kind of the concept of the culture, that is a culture, what is the customs, folkways, mores, taboos, ritual, traditions. एक्झाम मध्ये विचारलं जाताना तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल दिले जातील आणि तुम्हाला विचारलं जाईल हे कस्टम आहे, फोकवे आहे, मोर आहे की रिच्युअल आहे की ट्रॅडिशन्स आहे. ओके, म्हणजे वी जस्ट फोकस ऑन द कन्सेप्ट. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही कोणताही क्वेश्चन कोणत्याही वेने जरी विचारला गेला, कारण आता मोस्टली PGCET मध्ये अप्लाइड पद्धत चालू केलेली आहे. डिरेक्टली तुम्हाला एखादा क्वेश्चन किंवा एखादा आन्सर विचारलं जात नाही, तर ते कशावर अप्लाय केलं म्हणजे एक्झाम्पल थ्रू तुम्हाला विचारलं जातं. इफ यू शुड टच द फीट ऑफ एल्डर्स, what is the this example is dedicated to which cultural concept, कोणती कन्सेप्टला तो
काय करतोय, डेडिकेट करतोय. मग ते रिच्युअल आहे का, ट्रॅडिशन आहे का, मग तुम्ही गोंधळून जाता ते कस्टम आहे का की फोकवेज आहे, ह्यामध्ये तुम्ही काय होऊन जाता, कन्फ्यूज होऊन जाता. त्यामुळे जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर डेफिनेटली कोणत्याही क्वेश्चनला तुम्ही कसंही टॅकल करू शकता. देन नेक्स्ट chapter that was the social institutions. There are the many basic social institution आपली आहे, फॅमिली, देन मॅरेज, त्यामध्ये तुम्ही बघितलंय मोनोगॅमस, पॉलिगॅमस, मोनो अँड्रस, व्हेरियस काइंड ऑफ द कन्सेप्ट्स आर देअर. तुम्हाला एका ना एका क्वेश्चन्सवर, एका एका शब्दावर क्वेश्चन्स तयार होतात. Then religion, their function, their role in agriculture extension. Then we go towards the social control. What is the need of social control? What is the meaning of social control? Social change means what? What are the dimension for it? And then factors of social change. Okay. Then leaders. There are the three types of the leaders. Leaders. We already know that ऑटोक्रेटस आहे, त्याच्यानंतर डेमोक्रॅटिक लीडर आहे, लेजिस्फेअर आहे, असे 3 टाईपचे लीडर आहेत. मग त्याचे तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात, टाइप्स विचारू शकतात, डेफिनेशन विचारू शकतात. आणि व्हॉट इज द रोल ऑफ लीडर इन ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन, कोणत्याही प्रकारे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ओके, आता हे बघा पार्ट झाला, दॅट वॉज द एक्सटेन्शन 1-1 कोर्स. एक्सटेन्शन 1-1 कोर्स पूर्ण टायटल आहे रुरल सोशिओलॉजी अँड एज्युकेशनल सायकोलॉजी. त्यामध्ये आता हा फक्त झाला रुरल सोशिओलॉजीचा. देन वी फोकस ऑन द नेक्स्ट पार्ट, दॅट वॉज द एज्युकेशनल सायकोलॉजी. आता एज्युकेशनल सायकोलॉजीवर काय येऊ शकतं, ह्याच्यामध्ये देखील बरेचसे टर्म्स आहेत ज्या तुमच्या कशावर, फक्त कन्सेप्टवर जास्तीत जास्त क्वेश्चन्स येऊ शकतात. दॅट वॉज द बिहेवियर इन सायकोलॉजी. व्हॉट द एज्युकेशनल सायकोलॉजी, बिहेवियर मध्ये कॉग्नेटिव्ह बिहेवियर काय आहे, अफेक्टिव्ह म्हणजे काय, सायकोमोटर डोमेन म्हणजे काय, देन इंटेलिजन्सचे टाईप कुठले आहेत, विच आर द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इंटेलिजन्स, देन पर्सनॅलिटी, त्याच्यामध्ये मग इंट्रोवर्ट आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे, ॲम्बिवर्ट आहे. ॲम्बिवर्ट मीन्स व्हॉट, टाइप्स कोणकोणते आहेत, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑन पर्सनॅलिटी कोणकोणते, तुम्हाला 5 दिले जातील, त्यातला कोणता एफेक्ट नाही करत हे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला फक्त रट्टा मारून काही उपयोग नाही, तर तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे. देन टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे, व्हॉट इज देअर मीनिंग, देअर डेफिनेशन, लर्निंग एक्सपिरियन्स, लर्निंग सिच्युएशन, कोणते सिच्युएशन, लर्निंग सिच्युएशनला कोणते 5 पॉईंट आहेत, सेंट्रलला कुठला आहे, लर्नर आहे, मेन हे कुठलं आहे, टीचर आहे, अजून लर्निंग सिच्युएशन किती आहे, टोटल 5 आहेत, हेच तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. ओके, देन प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंग कोणकोणते आहेत, इम्प्लिकेशन फॉर टीचिंग कसं करायचं ते देखील आहे, परसेप्शन, मोटिवेशन, व्हॉट इज द रोल ऑफ परसेप्शन, व्हॉट इज द रोल ऑफ मोटिवेशन इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. So these are the under the extension 111 course, that was the rural sociology and educational psychology. हे झालं फक्त पहिल्या सेमिस्टर मधला पहिला विषय. Then we go towards the next subject, extension 1 to 2. सेकंड सेमिस्टर मध्ये आपल्याला 2 एक्सटेन्शनचे कोर्सेस झाले होते. त्यामध्ये पहिला जो कोर्स होता दॅट वॉज द एक्सटेन्शन 1 to 2 फंडामेंटल्स ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन, आणि दुसरा जो कोर्स होता एक्सटेन्शन 1 to 3 दॅट वॉज द कम्युनिकेशन स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. हा मेन सब्जेक्ट का म्हणते मी फंडामेंटल्स, कारण ह्याच्यावर मोस्टली तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन हे ह्या कोर्सवर विचारले जाऊ शकतात. आता ह्यामध्ये देखील मी 4 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. ह्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करणार आहोत व्हॉट इज द टाइप्स ऑफ एज्युकेशन, फॉर्मल, इनफॉर्मल, नॉन फॉर्मल एज्युकेशन. देन एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणजे काय, व्हॉट इज देअर हिस्ट्री, ऑब्जेक्टिव्स, देन फिलॉसॉफी, प्रिन्सिपल अँड विच काइंड ऑफ द अप्रोचेस आर देअर. देन एक्सटेन्शन प्रोग्राम प्लॅनिंगची देखील एक प्रोसेस आहे, गोल तुम्ही जी अभ्यास केलेली आहे ऑलरेडी. व्हॉट इज द स्टेप्स फॉर प्रोग्राम डेव्हलपमेंट. देन एक्सटेन्शन सिस्टम्स इन इंडिया, प्री इंडिपेंडन्स इरामध्ये कोणकोणते प्रोजेक्ट होते, मग त्यामध्ये श्रीनिकेतन, मार्थंडम, फिरका डेव्हलपमेंट स्कीम आली, गुरगाव एक्सपेरिमेंट आला, दॅट वॉज द प्री इंडिपेंडन्स इरा स्कीम्स. देन पोस्ट इंडिपेंडन्स इरामध्ये देखील काही प्रोजेक्ट झाले, दॅट वॉज लाईक एज इतावो पायलट प्रोजेक्ट, निलोखेरी प्रोजेक्ट, निलोखेरी एक्सपेरिमेंट. ओके, अँड प्रेझेंट एक्सटेन्शन सिस्टीम म्हणजे लाईक एज अ कृषी विज्ञान केंद्राज, by using the ICTs, then various kind of the state agriculture universities, then various kind of the research centers are there. That was the present extension system in India. Okay, we will study on it also, what is their functions and all. Okay,
The next, various extension and agriculture development program, which is launched by the ICAR, Indian Council of Agriculture Research, and Government of India. So their objectives and their silent achievements. So which kind of the program we have to study? The first one, that was the Intensive Agriculture District Program, IADP. Then Intensive Agriculture Area Program, that was the IAAP. Then High Yielding Varieties Program, HYVP. Institution Village Linkage Program, IVLP. Operational Research Project, ORP. National Agriculture Technology Project, that was the NATP. National Agriculture Innovation Project, that was the NAIP. And the recently Rashtriya Krishi Vikas Yojana, RKVY. So these are the schemes which is launched by the ICAR. We will study on it. त्याच्यावर काय करायचं आहे आपल्याला? लॉन्चिंग इयर बघायचं आहे त्याचं. त्याच्यानंतर त्याचे सायलेंट फीचर्स बघायचे आहेत. काही स्कीम हे टार्गेटेड आहेत, लाईक एज हाय यील्डिंग व्हरायटीज, RKVY असतील, हे टार्गेटेड होते. तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि सायलेंट फीचर्स काय आहेत? एक दोन फीचर्स असणार आहेत जे काही म्हणजे पर्टिक्युलर असणार आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. देन नेक्स्ट, न्यू ट्रेंड्स इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. There are the various rural development program under the Ministry of Rural Development, Government of India. So this program also we will see. Okay, in that the Swarna Jayanti Gram Swarojgar Yojana, Indira Awas Yojana is there. Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act, Manrega, that was the major scheme which will be performed in all over India. That was the Manrega. Then Prime Minister Rozgar Yojana, District Rural Development Agency, then Integrated Watershed Development Program, then Urban Amenities in a Rural Area, then Rashtriya Mahila Kosh, that was the National Credit Fund for Women, and Mahila Arthik Vikas Mahamandal. So these are the schemes under the Ministry of Rural Development, which is supported by the Ministry of Women and Child Welfare. Various kind of the schemes are there. Now recently our central government also launched some kind of these schemes are there. So we will study on it. Okay. The next, community development in third part, same in that course, fundamentals of extension education. Under there are some community development program also there, like as a transfer of technology program also there. Under the transfer of technology program, lab to land program is there. Then ND means national demonstration, FLD means frontline demonstration, KVK Krishi Vignan Kendra, TRP, technology assessment and refinement program. This program, which is launched by the ICAR, these are under transfer of technology program. Then training and institution, what is the types of training institute in India. Then HRD, what is the HRD, what is the extension teaching method, how to use the audio visual aids, which kind of the factors affect whenever the selection and use of method or use of audiovisual. Then diffusion and adoption, we can know that there are the 5 to 6 categories are there: early adapter, late adapter, early majority, late majority, laggards, and their percentage are there. So definitely one question ask on it. प्रत्येक वर्षी ठरलेलं आहे, त्याच्यावर एक तरी क्वेश्चन येणार म्हणजे येणार. अँड ऑन डिफ्युजन अँड अडॉप्शनवर, कॅटेगरीजवर. देन हे झालं आपला एक्सटेन्शन 1 to 2 कोर्स, दॅट वॉज द फंडामेंटल्स ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन. देन वी गो टुवर्ड्स द 1 to 3. इथे एक स्मॉल मिस्टेक आहे बघा, हे फक्त चुकलंय, कोर्सचं नंबरिंग चुकलंय. एक्सटेन्शन 1 to 3 खरं तर हा कोर्स आहे कम्युनिकेशन स्किल अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ह्यामध्ये देखील आपण बायफर्गेशन केलंय. कम्युनिकेशन स्किलवर एक केलंय आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर एक केलंय. ओके, सो कम्युनिकेशन स्किलमध्ये काय काय येऊ शकतं? देर आर सो मेनी स्किल्स आर देअर, लाईक एज अ लिसनिंग, रायटिंग, स्पीकिंग. देन कम्युनिकेशन बॅरियर आहेत, त्यामध्ये मग वेगवेगळ्या टाईप्सचे टेक्नॉलॉजिकल बॅरियर आहेत, सिमेंटिक बॅरियर्स आहेत, ते आपण बघणार आहोत. देन हाऊ टू ओव्हरकम दिस बॅरियर्स, ते देखील पाहणार आहोत. देन बिल्डिंग द सेल्फ इस्टीम, सेल्फ कॉन्फिडन्स, what is the meaning of attitude, various type of attitudes are there, positive, negative, neutral. We can see what is the actual type and what is the example for it. Okay, then introduction to leadership styles are there, group dynamics are there, team building,
Then what is the steps for team building, interpersonal communication, relationship, verbal communication, non-verbal communication, various kind of the etiquettes are there for email and telephone. We will see on it. Okay. Then we go towards the personality development. So basis of personality, uh, SWOT analysis, strength, weaknesses, then SWOT opportunities and threats. Then body language, use of body language. What is mean by gesture, posture, okay, facial expression, conflict, how to manage the conflict, level of conflict, time management, how to importance the need, steps towards the better time management, public speaking, which kind of the rules you should follow whenever you are speaking on public. Voice modulation means what, vocabulary, how to increase the vocabulary, social graces are there. सो हे सगळं आपण ह्या अंडर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये शिकणार आहोत. गो टुवर्ड्स दी, जो कोर्स काहींना मॅन्डेटरी होता, इलेक्टिव्ह कोर्स आहे खरं तर हा 4th सेमिस्टरला तुम्हाला होता, काहींचा असणार आहे काहींचा नसणार आहे. मोस्टली आपण मेजर चूक जी करतो की ह्या कोर्सला निग्लिजिबल असतो, पण ह्याच्यावर नक्कीच 1 ते 2 क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. Journalism, what is the journalism, what is the agriculture journalism, what is the newspaper, magazine, their characteristics, then forms of newspaper, तुम्हाला माहिती आहे chronological form, suspended and काय, what third inverted pyramid. Okay. Then agriculture story, what are the types of agriculture story, structure of agriculture story, what are the sources of agriculture information, information, primary sources, secondary sources, tertiary sources. So then how to write the lead, news lead, body, readability is a formula, then illustrating agriculture story, then editorial, some mechanics are there, proofreading म्हणजे काय, copy reading म्हणजे काय, ओके, हेडलाईन म्हणजे काय, लीड म्हणजे काय, बॉडी म्हणजे काय, ह्या प्रत्येक कन्सेप्टवर तुम्हाला एक क्वेश्चन बनत आहे. Then we go towards the last course, that was the entrepreneurship development, which will be focused on the 5th semester. त्याच्यामध्ये देखील 2 पार्ट आहेत. खरं तर त्या कोर्सचं नाव आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस कम्युनिकेशन. ओके. सो आपण ते देखील बायफर्गेट केलेलं आहे. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटवर काय विचारलं जाऊ शकतं, एंटरप्रिनर, their characteristic of ideal entrepreneur, assessment of entrepreneurship skill, identify the potential entrepreneur, ह्याच्यासाठी देखील काही काय आहेत, टेक्नॉलॉजी आहेत. ओके. त्याच टेक्नॉलॉजीची नावं विचारली जाऊ शकतात किंवा ॲब्रिव्हिएशन्स विचारले जाऊ शकतात. देन व्हेरियस काइंड ऑफ दी स्कीम्स आर देअर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. ओके. देन प्रोसेस ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, तुम्ही स्टिम्युलेटरी फेज बघितलाय, सपोर्ट फेज बघितलाय आणि सस्टेनिंग फेज बघितलाय. त्याच्यानंतर जनरेशन, आयडिया इन्क्युबेशन अँड कमर्शियलायझेशन, ह्या देखील स्टेप्स आहेत. हाऊ टू डू द स्वॉट अनालिसिस, the various kind of the government schemes are there, then incentives for promotion of entrepreneurships are there. So we will also study on, then minister of the small and medium enterprises also there, they are performing some schemes, so we will study on it. Then market survey, what is the objective of market survey, methods of conducting survey. Then project proposal means what, how to formulate the project proposal, then which kind of the financial terms we can use in under the project. So we will see one by one in each lecture. Okay. Then we go towards the entrepreneurship development and business communication, means second one, that was the communication part. That was same meaning of communication, what are which different models of communication are there, Aristotle model, Ligon's model, Rogers and Schumacher model, there are so many models are there, we will study on it. Okay. Then communication skill for entrepreneurship, various kind of the skills are required for the business, like as a written communication, verbal communication, investigating and analyzing communication, planning, organizing, negotiation, pursuing, cooperative, leadership, numeracy, these are skills required for entrepreneur, like as a leadership skill, speaking skill, listening skill, organizational skill, managerial skill, problem solving, हे जे स्किल्स मी सांगते ते तुम्हाला एका बिझनेस सेटअप बनवण्यासाठी, एक एंटरप्रेन्योर बनण्यासाठी विचारणं नेसेसरी. ओके. कारण आपण बिझनेस रन करत असतो, म्हणजे लीडर असतो आपण, लिडरशिप क्वालिटी पाहिजे, आपण बोलावं लागतं, मार्केटिंग करावं लागतं, म्हणजे स्पीकिंग क्वालिटी पाहिजे,
आपल्याकडे कामगार कामाला असतात, लेबर्स कामाला असतात, त्यांचं आपल्याला ऐकून घेण्याची मनस्थिती आपली हवी, त्यांचे प्रॉब्लेम्स देखील आपले आहेत असं समजून घ्यायची गरज आहे. म्हणून आपल्याला लिसनिंग स्किल गरजेचं आहे. त्या सगळ्यांना मॅनेज करणं म्हणजे ऑर्गनायझेशन सांभाळणं, दॅट वॉज ऑर्गनायझेशनल स्किल. देन हे सगळं मॅनेज, प्रत्येकाची सॅलरी असेल, प्रत्येकाची जिथून आपण काय म्हणतो रॉ मटेरियल आणतो तिथून सांभाळणं असेल, अगदी आउटपुट निघेपर्यंत हे सगळं सांभाळण्यासाठी मॅनेजरियल स्किल असणं गरजेचं आहे. आणि ईच अँड एव्हरी ॲज अन अ बॉस, ॲज अन अ लीडर, प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम असतात. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आपल्याला यायचं. प्रत्येकाचे पर्सनल इश्यू नाही, तुमचा बिझनेसचा सेटअप चालू असताना जे ऑपरेशनल प्रॉब्लेम्स येतात ते सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जेव्हा एखादा बिझनेस करताय तुम्ही, रायटिंग स्किल असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. कारण कोणतंही कोटेशन काढणं, बिझनेस लेटर काढणं, एखादी इन्क्वायरी करणं, टेंडर्स भरणं, कंप्लेंट करणं, ह्या सगळ्यासाठी जर तुमच्याकडे रायटिंग स्किल नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही माणूस ठेवू शकत नाही. देन ओरल प्रेझेंटेशन स्किल वॉज रिक्वायर्ड. तुम्हाला माहिती आहे माझा बिझनेस आहे, मला मोठा सेटअप करायचा आहे. जर मी दुसऱ्या कंपनीची टाईप करायचं तर त्या कंपनीत जाऊन मला प्रेझेंट करावं लागतं. त्यामुळे ओरल प्रेझेंटेशन स्किलचे देखील काय आहे रिक्वायरमेंट किंवा तिथे ते स्किल गरजेचं आहे. देन ॲडव्हर्टाइजमेंट विच आर ऑल्सो नेसेसरी फॉर रनिंग युअर बिझनेस. So how to write the advertise, what are the functions, what are the role, and what is the component of advertisement, we will see later on. Okay, then expected weightage in PGCET, each course having their own weightage. For extension 111 there are the 5 to 6 question will be asked on it. Then extension 1 to 2 definitely 6 to 8 question will raise on it. Then for extension 1 to 3 4 to 5 question will be asked. Then 244 agriculture journalism, 3 to 4 question will be asked on it. And extension 355, 4 to 5 question will be asked on the entrepreneurship development and business communication. Okay, so I will summarize some tips for your better preparation. First, focus on the definitions, objectives, principle, and mostly I will say focus on concepts. मोस्टली तुम्हाला एक्सटेन्शनचं प्रिपरेशन करत असताना करण्याचा चान्स खूप कमी आहे. त्यांचे इयर्स लक्षात ठेवण्याऐवजी पाठ करण्यासाठी काही तुम्हाला चान्सेस, मला त्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहेत आणि त्या तुमच्या भाषेत लक्षात ठेवायच्या. मीन्स यू शुड फोकस ऑन द डेफिनेशन, प्रिन्सिपल्स अँड देन अंडरस्टँड द मॉडेल्स अँड प्रोसेसेस. डोंट जस्ट मेमराईज. तुम्हाला काय करायचं, मॉडेल अंडरस्टँड करून घ्यायचं. जसं कम्युनिकेशन मॉडेल आहे, पहिलं जे मॉडेल आहे ते एरिस्टॉटल मॉडेल. एरिस्टॉटल मॉडेल हे खूप छोटंसं 3च एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये, सेंडर, रिसिव्हर आणि मध्ये फक्त मेसेज. पहिलं मॉडेल आहे सगळ्यात, त्यावेळेस जास्त काय नव्हते आपल्याकडे एलिमेंट्स नव्हते, शोधले नव्हते. त्यामुळे एरिस्टॉटल मॉडेल पहिलं आहे, त्यात फक्त 3च एलिमेंट आहेत. अगदी शेवटचं एसएमसीआरई मॉडेल, रोजर्सन शूमेकर मॉडेल, एसएमसीआरई. एसएमसीआरई किती आहेत, 5 एलिमेंट आहेत. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, मॉडेल फक्त तुम्हाला घोकमपट्टी रट्टा नाही मारायचंय, तर ते 1 बाय 1 लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स, आणि ते आपण शिकवताना हे शिकणारच आहोत की त्या कसे मॉडेल समजून घ्यायचे आणि कसे लक्षात ठेवायचे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. देन यूज द माइंड मॅप्स. माइंड मॅप्स म्हणजे तेच, तुम्हाला काय करायचंय, मोठी कन्सेप्ट अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायची आहे. खूप काही टाइप्स आहेत ते लक्षात ठेवण्याची, पण काही एक पद्धत आहे. तर मग त्याच्यासाठी आपण माइंड मॅप्स काढायचे. जसं आता तुम्ही इंद्रधनुष्यातले 7 रंग, ताना, पिहिनी, पजा, अजूनही लक्षात आहेत की नाही, की आपण दरवेळी विसरतो. कधी बघा, रूट मेमरायझेशन अगदी पहिल्या स्टेपला शाळेत असताना आपण पाठ केलंय, अजूनपर्यंत आपल्या लक्षात आहे. मग जर हेच माइंड मॅप्स आपल्याला मदत करतात, किंवा व्हिज्युअल एड्स, तुम्हाला माहिती आहे जेवढं आपण ऐकतो त्यापेक्षा आपण जेवढं बघतो तेवढं आपल्या लक्षात राहतं. त्यामुळे काही माइंड मॅप्स आणि काही व्हिज्युअल्स आपण तयार करायचे, जेणेकरून आपल्या कन्सेप्ट आहे तशा कितीतरी वर्ष आहेत तशा राहतील. ओके, देन यू शुड अवॉइड सम कॉमन मिस्टेक्स. लाईक एज अ फर्स्ट वन, स्किपिंग शॉर्ट युनिट लाईक ॲग्री जर्नलिझम. ही सगळ्यात मोठी तुम्ही चूक करता,
की प्रिपरेशन करताना छोटी छोटी युनिट जे असतात ते तुम्ही स्किप आउट करता, तर तसं करायचं नाही. ॲग्री जर्नलिझम जरी छोटा युनिट असेल, मग कशाला लक्ष देऊ असं न करता त्याच्यावर देखील 2 ते 3 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि ते माझे बरोबर आले तर मला ते मिळाले. त्यामुळे हे स्किप करायचे नाही आहेत. देन नॉट प्रॅक्टिसिंग MCQ और युजिंग आउटडेटेड नोट्स. तुम्ही काय करता, MCQची प्रॅक्टिस करत नाही किंवा ज्या काही नोट्स वापरतात त्या आउटडेटेड वापरतात. जुने कोणीतरी सांगितलंय टॉपर्स नोट्स वापरायच्या, हे वापरायचं ते. तुम्ही स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करणं गरजेचं आहे. कारण आजपर्यंत त्या नोट्समध्ये खूप म्हणजे हे झालंय, अपडेशन झालेलं आहे. मग ते काय अपडेट्स झालेत हे तुम्ही लक्षात घ्यायचे आणि त्यानुसार प्रॅक्टिस करायची. आणि इग्नोरिंग नॉन टेक्निकल बट स्कोरिंग क्वेश्चन. तुम्ही काय करता, नॉन टेक्निकल इग्नोर करता काही क्वेश्चन्स. काही जे नॉन टेक्निकल गोष्टी आहेत ते तुम्हाला वाटतात की इम्पॉर्टंट नाही आहेत, पण दे विल गिव्ह यू द बेटर मार्क्स. त्यामुळे यू शुड अवॉइड दिस मिस्टेक्स. फर्स्ट वन टू स्किपिंग शॉर्ट युनिट्स, नॉट प्रॅक्टिसिंग MCQ आणि इग्नोरिंग द नॉन टेक्निकल क्वेश्चन्स यू शुड अवॉइड ऑन इट. ओके, ह्या ज्या कॉमन मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला काय करायचं, अवॉइड करायचे. देन लेट्स सी. On your road to success, be prepared for challenges, but keep your eyes on your vision. Because without your vision, you cannot get success. So first of all, you should focus on your vision. Then you should plan accordingly. And last one, you go for the implementation. Okay. So last one, believe in yourself and all that you are. म्हणजे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचाच आहे आणि तुमच्यामध्ये जी कॅपेबिलिटी आहे त्याच्यावर अगोदर विश्वास ठेवायचा आहे. बिकॉज यू आर द कॅपेबल फॉर अचिव्हिंग ग्रेट थिंग्स. बेस्ट ऑफ लक फॉर युअर PGCET preparation. If you have any questions regarding PGCET preparation or regarding the extension education, you are feel free to ask any time. Okay, so thank you so much guys, and I'm waiting for your questions. So I will end the show. ओके, मला आवडेल तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर द्यायला. फक्त तुम्ही विचारलं पाहिजे आणि तुम्ही समोर आलं पाहिजे. कारण हे जर कम्युनिकेशन वन वे चाललं तर त्यात काही मजा नाही. तुमच्याकडून जर काही क्वेश्चन्स ऑनगोईंग लेक्चरमध्ये आले तर मलाही ते सॉल्व करायला आवडतील. अँड आय एम हॅपी टू सॉल्व युअर इश्यूज. ओके, सो once again thank you for attending the lecture and best luck for your the PGCET preparation. Okay, thank you.